एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापौर निवडणूक ही लांबणीवर पडल्याची सध्या चर्चा रंगली आहे। महापौर निवडणूक ही 10 फेब्रुवारी नंतर होणार आहे असं कळतंय। गट नोंदणी न झाल्यामुळे महापौर निवडणूक रखडल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर अन्य वैधानिक समित्यांच्या निवडणुका सुद्धा त्यामुळे रखडणार आहेत। मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे 3 दिवसांचा दुखवटा आहे। त्याचबरोबर आंगणेवाडी जत्रेनंतरच ही निवडणूक घेण्याच्या नगरसेवकांच्या मागणीमुळे ही निवडणूक आता 10 फेब्रुवारी नंतर होईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामध्येच भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थायी सुधार, त्याचबरोबर शिक्षण, बेस्ट यासह अन्य समित्यांचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी चढाओढ आहे। यावर अंतिम निर्णय झालेला नसतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं स्वतंत्ररित्या गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता हा निर्णय त्यांनी मागे घेतलाय। भाजप शिवसेनेनं गट एकत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र अद्याप सुद्धा त्याची गट नोंदणी झालेली नाहीये। शासकीय दुखवट्यामुळे एकत्रित गट नोंदणी आणि अन्य प्रक्रियेसंदर्भात काही निर्णय होणार नाहीये। शनिवार आणि रविवार कोकण भवन बंद असतं, त्यामुळे ही गट नोंदणी ही आता या पुढच्या आठवड्यामध्येच होईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली एकदा पाहूयात। अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही। का निवडला जात नाही? तारखा पुढे पुढे जात आहेत। आता अजितदादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करतात की दादा गेले, अमुक गेले, हे सगळं बकवास आहे। ह्यांच्यामध्ये अजून मतभिन्नता आहे। समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे। कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलत आहेत। लक्षात घ्या, हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये। निवडणूक घ्या ना महापौर पदाची। नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या।